आज 95 वर्ष वय आहे त्यांचं. ह्या वयात त्यांच्या डोळ्यामध्ये आसू आहे. या रिंग रोडच्या कडेला रिंग रोडला लागून असलेल्या जमिनी मोठमोठ्या लोकांच्या राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या त्यांच्या जमिनी वाचल्या. एक थोडक्यात मी उदाहरण देतो. त्या शिंदेवाडीपाशी नव्यांगण सोसायटी आहे, तिथं 12 नंबरची बिल्डिंग आहे. एक बिल्डर आहे नामांकित मुंबईचा, त्याची केस चालू होती 4 वर्ष. त्या बिल्डरने आपल्या सर्व अधिकारांचा म्हणा किंवा इतर गोष्टींचा वापर करून त्यांनी आपली 12 मजली बिल्डिंग वाचवली. कोर्टाने त्याचा निर्णय त्या बिल्डरच्या बाजूने दिला. म्हणजे बिल्डरला वेगळा न्याय, जमीनदारांना वेगळा न्याय, धनधानग्यांना वेगळा न्याय. ही कुठली परिस्थिती? शेतकऱ्या वेगळा न्याय, श्रीमंतांना वेगळा न्याय. असं करत असताना हा अन्याय आणि आजचा हा आपला आंदोलनाचा विषय हा संपूर्ण महाराष्ट्रभर गेलेला आहे. जवळजवळ मुंबईच्या विधान भवन आणि मंत्रालयापर्यंत गेलेला आहे. त्यामुळं की सर्वांना या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू शकतो की झालेल्या शेतकऱ्याला पूर्णपणे प्रशासनाने सहकार्य करून संपूर्ण रक्कम धनादेशासहित त्याला मिळाली पाहिजे. आज 95 वर्ष वय आहे त्यांचं. ह्या वयात त्यांच्या डोळ्यामध्ये आसू आहे. त्यांचं आसू काय आहे हे त्या बाबांना माहिती. त्या बाबाचं वय बघा, त्याच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. उद्या काही होईल, आज आपण आंदोलन करू पण त्याचं पेमेंट मिळायला पाहिजे. ही भाऊ आमची भूमिका आहे.